नमस्कार मित्रांनो, मी ऋतिका. स्वागत आहे परत एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आता मी आहे पाटणमधील उरुल या गावामध्ये. खूप छान असं शिव मंदिर आहे इथे. हे मंदिर छोटेशा गुफेमध्ये आहे. बरोबर मंदिराच्या वरती जाणारा रोड आहे. हे मंदिर खूप सुंदर आहे. कोणी जर इथून जाणार असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या. पावसाळ्यामध्ये तर हे मंदिर खूप छान दिसते. समोरच खूप मोठा धबधबा आहे. याआधीही आम्ही या मंदिरामध्ये येऊन गेलो आहे. गणपतीवरून आता पुण्याला चाललो होतो. सोबत बहीण सुद्धा होती. मग म्हटलं त्यांनाही दाखवावं हे मंदिर. त्यांनाही हे मंदिर खूप खाली उतरण्यासाठी छोट्याशा पायऱ्या आहेत आणि खाली खूप शांतता असते. जास्त कोणी नसतं तिथे. आणि ह्या वेळेस शंकराची पिंड तर दही भातांनी सजवली होती. या रोडनी प्रवास करताना खाली इतकं छान मंदिर आहे हे कधी लक्षातच आलं नाही. याच्या आधी खूप वेळा आम्ही या रोडवरून गेलो होतो, पण मागच्या वर्षी म्हटलं थोडं थांबून बघावं नेमकं कसं मंदिर आहे हे. आणि तेव्हाही पावसाचंच सीझन चालू होतं. आम्ही जर तेव्हा थांबलो नसतो तर एवढं छान मंदिर आम्हाला बघायलाच मिळालं नसतं. पायऱ्यांवरून खाली आलं की समोरच नंदी महाराजांचे दर्शन होते. या मंदिरात 2 शंकराच्या पिंडी आहेत. एकाला दही भाताने सजवलं होतं तर दुसरी अशीच फुलांनी सजलेली होती. मंदिराचं वातावरण खूप प्रसन्न आहे. आम्ही जेव्हा इथून जातो तेव्हा आवर्जून इथे दर्शन घ्यायला थांबतो. चला मग दर्शन घेऊन आता आपण धबधबा पाहायला जाऊया. हा मार्ग आहे धबधब्याकडे जाण्याचा. रस्त्यावरून जाताना आपल्याला थोडंही लक्षात येणार नाही की इतका छान असा धबधबा खाली आहे. आम्ही फक्त हे मंदिर बघण्यासाठी खाली उतरलो होतो, पण नंतर पाण्याचा आवाज आला त्याच्यामुळे आम्ही पुढे पुढे गेलो तर खूप असा सुंदर धबधबा आहे. माझी प्रिशा तर एवढं पाणी बघून खूप आनंदी झाली. मग आम्ही थोडे फोटोशूट आणि रील्स बनवल्या आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.